आजच्या तारखेमध्ये आम्ही अगोदर अँटिसिपेटरी बेल फाईल केली होती। या अगोदरच्या अँटिसिपेटरीमध्ये 8017चा उल्लेख होता। त्या 8017च्या टेंडरचा डॉक्युमेंट आणि त्याच्यामध्ये जे काही इश्यूज होते ते सगळं ऑलरेडी आर्ग्युमेंट झालेलं आहे। ते सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर आज जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हे म्हणणार की आम्हाला अगोदरच्या अँटिसिपेटरी बेलमध्ये जी ऑर्डर झाली आहे, जे रिट पिटिशन आहे हायकोर्टला, ह्याचा आम्हाला माहीतसुद्धा नाही आहे, तर ते माझ्या अनुषंगाने ते चुकीचं ठरणार। पण ठीक आहे, आज जे काय आहे मेहरबान कोर्टाने ती ऑर्डर दिलेली आहे। तर मेहरबान कोर्टाने 26 तारखेला मॅटर ठेवली, त्यांना 10 दिवसाची कोर्टाची पाहिजे होती। मेहरबान कोर्टाने दोन्ही पक्षकांचे आर्ग्युमेंट रेकॉर्ड केलेले आहेत। आता जे 26 तारखेला ते परत आणतील, मग त्यांचा जे काय फुल मुद्दे असणार तर आम्ही कोर्टापुढे मुद्दा आमचा मांडू। राजकीय हेतूचा जो आरोप केला त्या तो संदर्भात काय करतो? आता त्या हेतूने त्याच्यावर बऱ्याचशी गोष्ट आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं जे चाललं आहे की आज 2013 पासून 2024 पर्यंत आज काम संपून गेलं आहे। वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट दिला। आज जर वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला देतात त्यावेळेला ते सगळ्या प्रोसिजर फॉलो होतात। ते ऑफिसर ए पासून जज पर्यंत सगळं फॉलोअप होतं। आज जर तुम्ही हे म्हणणार तिकडं काही काम झालंच नाही, हे सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत। पण आता जे काय आहे ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। त्या इन्व्हेस्टिगेशन तपासामध्ये जे येणार आम्ही पुढच्या तारखेला आमचा पुढील आर्ग्युमेंट करू।